नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल x minus y square x dx minus y plus x square y dy is equal to 0 when x is equal to 2 y is equal to 0. Find out particular solution of this differential equation. सो आपण ती मेथड यूज करणार आहोत. आधी डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं, सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ती सबस्टिट्यूट करायची अँड पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला मिळेल. सो आधी डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. आधी dx dy सेपरेट करायचं आहे. सो मायनस ही जी टर्म आहे आधी इकडे dx आणि इकडे dy असे आपण सेपरेट करून घेऊ. सो राईट साइडला ट्रान्सफर करू. दॅट इम्प्लाइज x मायनस वाय स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू प्लस होणार y प्लस एक्स स्क्वेअर वाय dy. आता डायरेक्ट सगळ्या सेपरेट झालेल्या नाही आहेत बिकॉज इथे वाय स्क्वेअर एक्स इथे एक्स स्क्वेअर वाय असं कॉम्बिनेशन आहे. तर अजून काही सेपरेट होतंय का बघूया. सो इथे एक्स कॉमन दिसतोय तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर आणू शकतो. दॅट इम्प्लाइज एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस वाय स्क्वेअर dx इज इक्वल टू हिअर y इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर dy. आता वायच्या टर्म्स वायच्या इथे आणि एक्सच्या टर्म्स dxच्या इथे आता शिफ्ट करूया. सो दॅट इम्प्लाइज 1 मायनस वाय स्क्वेअर तिकडे येईल, 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल, इथे एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर dy. आता एक्स आणि वायच्या दोन्ही सगळ्या टर्म्स सेपरेट झालेल्या आहेत. आता आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स असं म्हणून त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं इथे मी डायरेक्टली इथे इंटिग्रेशन. आता फर्स्ट आपण एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स या फॉर्म्युल्यात ॲडजस्ट होतोय का बघायचं. ते नसेल तर डायरेक्ट काही फॉर्म्युले आहेत, टॅन इनवर्स साइन इनवर्सचे वगैरे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत किंवा ते लॉग ऑफ आहे ना एक्स अपॉन 2 लॉग ऑफ, तर ते फॉर्म्युले आहेत म्हणजे स्क्वेअर रूट आलं तर. सो ते फॉर्म्युल्यात कुठल्या ॲडजस्ट होत आहे का चेक करूया, कारण यू अपॉन व्ही रूल तर नाही आहे. आता इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आलं तर ते 2x येतं. पण एक्स ऑलरेडी प्रेझेंट आहे, 2 कसाही ॲडजस्ट करता येतो, कॉन्स्टंटचा काही प्रॉब्लेम नाही. इथे 1 मायनस वाय स्क्वेअर म्हटलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2y. सो वाय प्रेझेंट आहेच, -2 इथे ॲडजस्ट करता येतील. सो इथे एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स आपण 2 ॲडजस्ट केले की होणार आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल. सो दॅट इम्प्लाइज इथे -2 लागणार आहेत ॲडजस्ट करायला, इथे 2. सो 1/2 इंटू इंटिग्रेशन 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मीन्स एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स इथे ॲडजस्ट झालं इज इक्वल टू -1/2 इंटू -2 आहे, कारण हे प्लस साईन आहे ना. सो -2 टाइम्स घ्यायला लागेल, -2y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर dy. सो राईट साईड पण ॲडजस्ट झाली बिकॉज 1 मायनस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह -2y. सो आता या दोन्ही इंटिग्रेशनचा आन्सर डायरेक्ट आपण लॉग म्हणजे घेऊ शकतो बिकॉज एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स. सो तुम्ही रिझन लिहिताना तो जो रूल आहे तो लिहा, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स. So that implies 1/2 log of denominator 1 plus x square is equal to -1/2 log of 1 minus y square plus c. Here we use integration of f dash x upon fx dx is equal to log of denominator. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. आता हे मायनस आहे तेवढं इकडे आणूया आणि आता सी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. इनिशियल कंडिशन्स ने ती एकदा सी ची व्हॅल्यू काढली की मग हे फक्त सिम्प्लिफाय करायचं. सो जनरल सोल्युशन इथे आलेलं आहे, पण आता आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन इनिशियल कंडिशन्स यूज करून इथे काढायचं आहे. तर -1/2 आहे, त्याला आपण इकडे लेफ्ट साईड आणूया. सो दॅट इम्प्लाइज 1/2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1/2 लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. त्याला इक्वेशन 1 असं आपण म्हणूया, कारण आता सी ची व्हॅल्यू काढायची आहे त्यासाठी एक्स वाय यूज करायचं. एकदा डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करता यायला लागलं की हे काय तसंच आहे, फक्त 1-2 स्टेप्स अजून येतात कारण एक्स वायच्या व्हॅल्यूज आपण घेतो. आणि डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी इंटिग्रेशनचे मेथड्स इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ असतील तर लगेच येईल. आणि अर्थात इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ किंवा इंटिग्रेशन मेथड्स येण्यासाठी ट्रिग्नोमेट्री माहिती असेल तर इंटिग्रेशन लगेच सॉल्व्ह करता येतं. सो हिअर एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 म्हणजे आपल्याला सी मिळेल. सो दॅट इम्प्लाइज 1/2 log of
1 plus 2 square 1 plus 2 square plus 1 by 2 log of 1 minus 0 is equal to C. That implies 1 by 2 log 5 because 4 plus 1 5 plus 1 by 2 log 1. पण log 1 ची व्हॅल्यू माहिती आहे, बाकी काही लॉगच्या व्हॅल्यूज आपल्याला अशा तोंडपाठ असू शकत नाही, कारण तुम्ही लॉग टेबल बघितलेलं आहे. त्या लॉग टेबलमध्ये पॉईंट वगैरे आपण ते सगळं कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसा वगैरे असं ते सगळं चेक करून आपल्याला ते सगळं लॉगची व्हॅल्यू काढायला लागते. पण सगळ्यात सोपी व्हॅल्यू कोणती आहे? लॉग ई, त्याची आहे 1 आणि लॉग 1 त्याची आहे 0. त्यामुळे या व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. सो लॉग 1 इज 0 ही माहिती आपल्याला. दॅट इम्प्लाइज 1 by 2 log 5 इज इक्वल टू हे 1 by 2 into 0 झालं ना, सो 0 इज इक्वल टू सी. सो सी ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. आता या सी ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स 1 माहिती आपल्याला, त्याच्यात आपण सी ची व्हॅल्यू घालू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय होतं इक्वेशन 1 1 by 2 log of 1 plus x square plus 1 by 2 log of 1 minus y square is equal to c ची व्हॅल्यू. x आणि y च्या व्हॅल्यू आता इथे घालायच्या नाही, त्या इनिशियल कंडिशन फक्त c ची व्हॅल्यू काढण्यासाठी दिलेले असतात, की जे इक्वेशन आहे त्याच्या इनिशियली व्हॅल्यूज काय असतील बाय x आणि y ह्याच्या, तर त्या व्हॅल्यूज आपण घालून फक्त c आपल्याला मिळतो. नंतर आपण पर्टिक्युलर सोल्युशनच लिहिणार, रिअल नंबरमध्ये आन्सर काढणार नाही, अल्जेब्राइक इक्वेशनच असणार आहे. इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू आली आहे 1 by 2 log 5. आता सगळीकडे प्लसच आहे आणि सगळीकडे प्लस 1 by 2 कॉमन दिसतात, त्यामुळे ते कॅन्सल होतं. सो इथला 1 by 2 1 by 2 आणि 1 by 2. सो दॅट इम्प्लाइज log of 1 plus x square plus log of 1 minus y square is equal to log of 5. लॉगच आले त्यामुळे आपण ई रेस टू सगळीकडे ऑपरेट केलं तर ते सिंपल होईल. दुसरं काही आलं असेल तर उगाच ई रेस टू ऑपरेट करायला द्यायचं नाही, ते कॅन्सल होऊन सिंपल होणार असेल त्यालाच फक्त एक्स्ट्रा आपण काही एखादं फंक्शन ऑपरेट केलं तर चालेल, म्हणजे सिंपल तर व्हायला हवं ना जे सोल्युशन आहे ते. आता लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय असेल तर लॉग ऑफ एक्स इंटू वाय असं आपण घेतो. सो आधी लॉगची प्रॉपर्टी इथे यूज करूया. दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ x means 1 plus x square into y means 1 minus y square. ही प्रॉपर्टी माहिती ना, log of something plus log of this, ते प्रॉडक्ट होतो त्याचं, इज इक्वल टू log 5. आता ह्या स्टेजला इथे पण लॉग आहे, इथे पण log of काहीतरी आहे. सो दोन्ही ठिकाणी ई रेस टू जर ऑपरेट केला तर सिंपल होईल, कारण हे कॅन्सल होईल. ई रेस टू लॉग ऑफ 1 plus x square 1 minus y square is equal to e raised to log 5. आता माहिती आपल्याला ई रेस टू लॉग आणि ई रेस टू लॉग अपोजिट असल्यामुळे ते कॅन्सल होतात आणि जे काही टर्म असेल लॉगचा ब्रॅकेट तो म्हणजे त्याचं आन्सर येतं की ते तेवढं राहतं. तो आन्सर का आपला आलेला आहे. दॅट इम्प्लाइज ई रेस टू लॉग गेला हे राहिलं 1 plus x square and 1 minus y square is equal to this 5. And e and log cancel. So this is our final answer. आणि हे पर्टिक्युलर सोल्युशन झालं, कारण इथे कुठेही सी दिसत नाहीये. सी ची व्हॅल्यू काढून आपण पर्टिक्युलर सोल्युशन त्या डिफरन्शियल इक्वेशनचं काय आहे इथे फाइंड आउट केलं.